आज आपला प्रोडक्ट जगभर अवेलेबल असतो. इतकं सोपं नाहीये पुण्यामध्ये बिझनेस करणं. हे मी पण ऍक्सेप्ट करेन. देशाची प्रगती आपल्या युवांच्या हातामध्ये आहे. ते भवितव्य त्यांच्याकडे आहे. 1987 साली आपण भारतातली सर्वप्रथम स्टेनलेस स्टील साऊंड प्रूफ, हीट प्रूफ, 100% फ्युएल एफिशियंट फ्रायर डेव्हलप केलं. मग चितळे म्हटले अरविंद बुधानी बोलतील या विषयांवर आमच्यातर्फे सुरुवात केली. गुरुमाऊलींना आणि आई वडिलांना प्रणाम, गणपती बाप्पाचं नाव घेऊन. आपल्याकडे असे बरेच वेळा कायदे दिसतात की ज्याच्यामुळे, जसा तो एक खूप महत्त्वाचा मुद्दा आपण म्हटलात की भ्रष्टाचार हा कायद्यांनी तयार केलेला एक पार्ट झालेला आहे. की तो कायदा असा क्रिएट केला जातो की तेवढी टेबल त्याच्यामध्ये ऍड होतात. बरोबर. पण तो तुम्ही चिदंबरम सारख्या साहेबांना किंवा भारताच्या 2 ते 3 फायनान्स मिनिस्टरना कन्व्हिन्स करू शकला की ह्याच्यामध्ये मूळतः विचार करण्याची पद्धतच बदलणं आवश्यक आहे. हे तुम्ही कसं अचीव करू शकला? ते गुरुमाऊलींच्या कृपेने आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने आपल्याला ती संधी मिळाली. म्हणून गुरुमाऊलींनी आशीर्वाद दिला, फतेह करून या. हा एक दृढ विश्वास मनातला कुठल्याही कामामध्ये, जसं घरात सुद्धा आपले आई वडील आपण लहानपणापासून मोठं करतात, त्यांचा जो संस्कार देण्याची पद्धत, आशीर्वाद, हे ते सगळे, तर ते माणसामध्ये ती सेल्फ कॉन्फिडन्स निर्माण होते. आजच्या पिढीमध्ये ते का येत नाही? कारण की त्यांना तो रिस्पेक्ट राहिलेला नाहीये, त्यांना ती जाणीव नाहीये, त्या टाईपचं अपब्रिंगिंग नाहीये. म्हणून सध्याच्या काळात आता सगळीकडे गुरुकुल सिस्टम परत वाढत चाललेली आहे. आणि खूप चांगली गोष्ट आहे. ती खूप प्राचीन काळापासून, सदियोपासून आपल्या भारतातलं मूळ तत्व आहे की ज्याच्यामुळे आताचं लाईफस्टाईल फॅमिलींचं असं फास्ट झालेलं आहे की महागाईमुळे घरातला आई आणि वडील दोन्ही नोकरी करतात. मुलांकडे वेळ नाहीये लक्ष द्यायला त्यांना. तर ते संस्कार कधी टाकतील? हे घे बाबा पैसे घे, हे घे मोबाईल घे, हे घे मोटरसायकल घे. अहो, ते दिल्याने त्याचं आयुष्य घडत नाहीये. त्याला जो कामाची पद्धत तुम्ही शिकवाल, रिस्पेक्ट कसं द्यायचं, ते संस्कार नाही द्याल, तर हे सगळे मूळ महत्वाचे मुद्दे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा त्याचा इफेक्ट होतोय. तर ते आम्ही शिकल्यामुळे ते आम्ही रिप्रेझेंटेशन आणि कुठल्याही गोष्टीला दोन्ही बाजू बघायची, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, चांगले आणि वाईट, ते बघितल्याने आपल्या मनात ते विचार निर्माण होतात. आणि ते एवढं बोलायला मी एवढं पटकन सोपं पद्धत वाटतो सांगायला, पण त्याच्या मागे इतके वर्षांचे जे कष्ट आहेत, मेहनत आहे, स्टडी आहे, ते करून मग पुढे घ्याल तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार. प्रत्येक वेळेस यश मिळणं हेही गरजेचं नाहीये. अपयश सुद्धा येऊ शकतो, पण त्याच्याने आपण थांबत नाही तिथे. जसं आता MBAचं इन्स्टिट्यूटचं छोटंसं उदाहरण सांगतो. वाड्या कॉलेजमधनं मी शिकलोय. आमचे प्रिन्सिपल VK नोलकर साहेब ते म्हटले, बुधानी, मी बघतो इतक्या वर्षापासून तुझा जे फ्रेंड सर्कल आहे, कॉलेजचे स्टुडंट सगळ्यांबरोबर इतक्या ऍक्टिव्हिटीज करत राहिलाय तू, तर आपल्याला MBAचं इन्स्टिट्यूट पाहिजे या भागात, पूर्व भागात. तर मी गुरुमाऊलींपुढे हा प्रश्न ठेवला. तर गुरुमाऊली म्हटले, शैक्षणिक संस्था ही आई सारखी असते. बरोबर. आई कधी पण मुलांकडनं अपेक्षा नाही करत, तिला कायम द्यायची इच्छा असते. बरोबर. तर देवानी तुम्हाला नेमलेलं आहे, सिलेक्ट केलेलं आहे की तुम्ही आपल्या कॉलेजसाठी, आईसाठी काहीतरी करा. आता हे जे प्रिन्सिपलांनी प्रस्ताव मांडलेला आहे ते खूप चांगली गोष्ट आहे, शिक्षणासाठी आहे, ज्याच्यामुळे पिढ्यानंतर पिढी इकडनं स्टुडंट्स शिकतील आणि भारताचं भवितव्य अजून चांगलं होईल. तर प्रयत्न करा. जसं भगवद्गीतेत श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे, मनुष्य यत्न ईश्वर कृपा. प्रयत्न कराल तर देव कृपा करणार. बसून राहिलं तर काय होणार? काहीच नाही होत. त्या प्रयत्नांनी आम्ही माझी विद्यार्थ्यांची संघटना केली, 70 मेंबर केले, प्रत्येकाकडनं 50 रुपये मेंबरशिप फी घेतली आणि 3,500चं बँक अकाउंट ओपन केलं कॉलेजच्या कॅम्पसमध्ये. कोणत्या वर्षी? 1987 साली. आणि मग फंड रेझिंग 3,500च्या बँक बॅलन्सवर MBAचं इन्स्टिट्यूट उभं करायचं स्वप्न सुरू केलं आम्ही. तर वेगवेगळे फंड रेझिंग प्रोग्राम केले, त्याच्यातही खूप परीक्षा कसोटी झाली, पण तरी सुद्धा माघार घेतली नाही. आणि त्याचं मोठं कारण एकच की गुरुमाऊलींचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन. प्रत्येक वेळेस अडचण आली, निर्माण झाली, तरी ते त्याच्यात आशीर्वाद देऊन मार्ग दाखवायचे. कोण चुकत नाही म्हटलं, सगळे चुकतं जगामध्ये. आल्या जन्म घेतलाय मनुष्य, प्रत्येकाकडनं चूक होऊ शकते. आता ते एवढे मोठे कॉलेजचे हे आहेत, त्यांनाही काहीतरी तुमच्यात दिसलं असेल म्हणून त्यांनी नाकारलं तुम्हाला. फाउंडेशन बनवायच्या अगोदरच आम्हाला कॉलेजचे ग्राउंड मिळालं नाही, पैसे सपोर्ट नाही, काही नाही. आणि हे जे फॅमिली, वाडिया फॅमिलींचं हे जे उभं केलेलं आहे शैक्षणिक संस्था, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी ट्रस्ट, नसली वाडिया आणि नेस वाडिया, ते मीटिंगला आलते. प्रिन्सिपलांनी आम्हालाही सोबत ठेवलं मीटिंग मध्ये. ते इतके खुश झाले. ते म्हटले, कॉलेजाच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडतंय की कॉलेजचे स्टुडंट्स कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूट उभं करायला प्रयत्नशील झालेत. आणि त्यांच्या कृपेने आपण 7 वर्ष सलग मेहनत करून, फंड रेझिंग प्रोग्राम्स करून 1994 साली नेव्हिल वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हाचं उद्घाटन झालं. आणि 5 इन्स्टिट्यूट आज इंजिनिअरिंगचं म्हणा, सायन्सचं म्हणा, कम्प्युटर्स म्हणा, हे सगळे आज कॅम्पसमध्ये
मध्ये उभं आहे. नसलीवाड्यात इथपर्यंत म्हटलं की जेव्हा प्रोजेक्ट कम्प्लीट व्हायला आलं आणि नाव द्यायचं ठरवायचं होतं, ते मुंबईवरनं आले मीटिंगला. प्रिन्सिपल नुलकर सरांना त्यांनी सांगितलं की मला माझ्या फॅमिलीतलं कुणाचं नाव या इन्स्टिट्यूटला नाही द्यायचं. ह्या विद्यार्थ्यांनी जे कष्ट करून फंड रेज करून उभं केलेलं आहे, तर मला त्यांच्यापैकी त्यांचं काहीतरी असं ऑर्गनायझेशनचं नाव. नुलकर साहेब म्हटले नाही, हे फॅमिली ट्रेडिशन आहे, जे तुमच्या फॅमिलीने इतक्या वर्ष 90-92 वर्षापूर्वी हे जे कॅम्पस उभं केलेलं आहे, पारशी फॅमिली आखी. पारशी लोकांनी देशासाठी खूप केलेलं आहे. टाटा वगैरे म्हणा, सोराबजी म्हणा, सगळे मोठे मोठे फॅमिलीज जे होऊन गेले, शिक्षणासाठी म्हणा, हॉस्पिटल्स म्हणा, प्रत्येक गोष्टीसाठी समाजकार्य भरपूर केलं. खूप. तर ते आमच्या गुरु महाराजांकडनं पण आम्ही तेच शिकलोय. ज्या देशात आपण राहतोय, जे समाजाकडनं आपण गमावलेलं आहे, घेतलेलं आहे, ते समाजासाठी करण्याची पण कर्तव्य हे आपलं पहिलं कर्तव्य आहे की वी हॅव टू गिव्ह बॅक टू द सोसायटी फॉर द कंट्री. नाख्या भारताला पण मी रिप्रेझेंट केलंय. आय एम द एक्झिक्युटिव्ह मेंबर ऑफ फिक्की, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स. आणि गुरु माऊलींच्या कृपेने 2012 साली सिंगापूरच्या प्राईम मिनिस्टरना भेटायची संधी मिळाली. नंतर 2015 का 16 साली हॉलंडचे प्राईम मिनिस्टरना भेटलो. कारण हॉलंड हे जगामधलं मोठं देश आहे जिथे बटाटा हा मेन प्रोडक्ट आहे त्यांचा. आणि वेफर्स मध्ये आपण असल्यामुळे पुणेकरांमधनं 2च जण इन्व्हाइटी होते त्याच्यात, आणि बटाट्यामुळे आपल्याला ते इन्व्हिटेशन होतं आणि त्यांच्या सोबत बसून बोलायची संधी मिळाली. अरविंद भाई, की फूड व्यवसाय हा तुम्ही इतके वर्ष पिढीजात चाललोय, डायव्हर्सिफिकेशन याच्यापासून तुम्ही लांब कशा राहिला? डायव्हर्सिफिकेशन म्हणजे फूड इंडस्ट्री इतकी मोठी आहे भारतातली, त्याचं प्रत्येक वर्षाला 15 ते 20% ग्रोथ आहे. आता जे आम्ही पूर्ण भारताचं ऑर्गनायझेशन केलं, मिठाई फरसाण नमकीन असोसिएशन बनवले, बॉम्बेचं केलं, गुजरातचं केलं, दिल्लीचं केलं, नागपूरचं केलं, सगळीकडे जाऊन रिप्रेझेंटेशन करून 2 मोठे व्यापारी दिग्गज एका टेबलावर आणायचे म्हणजे अशक्य होतं. तेही त्यांच्या समजुती घातल्यामुळे आणि जे रिप्रेझेंटेशनची सुरुवात केली आम्ही दिल्लीमध्ये, त्याच्यामुळे त्यांना ते जाणीव झाली की बिझनेस आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपल्याला हे पाऊल घ्यायलाच लागणार. आपलं रिप्रेझेंटेशन महत्वाचं आहे सरकार गव्हर्नमेंटमध्ये. आणि फक्त रिप्रेझेंटेशन नव्हेच तर नवीन जे डेव्हलपमेंट आहे जगामध्ये, मल्टीनॅशनल कंपन्या भारतात येत चालले, खायची पद्धती बदलत चालले, लोक चॉकलेट. तुम्ही जेव्हा मल्टीनॅशनल कंपन्यांचं नाव घेतलं इथं, की आज मोठ्या मोठ्या कंपन्या वर्ल्ड ओव्हर पोटॅटो चिप्स, आय थिंक हा वन ऑफ द बिगेस्ट सोल्ड स्नॅक असणारे जगभरामध्ये. बरोबर. सो हे जेव्हा इंटरनॅशनल ब्रँड्स समोर येतात, पण त्याच्या समोर बुधानी कसं टिकून आहे? खूप वर्षापूर्वी लेसची जेव्हा फॅक्टरी पुण्यात रांजणगावला येणार होती, एक फ्रीलान्स प्रेस रिपोर्टर, आमचे कस्टमर खूप जुने, त्यांनी हा प्रश्न विचारला तेव्हा मला. तर त्यांना म्हटलं की हे जग एक बिझनेस फूड इंडस्ट्री आहे किंवा कुठली इंडस्ट्री, हे समुद्रासारखी आहे, ज्याच्यात जेवढी ताकद असेल तेवढं त्याच्या तांब्यात तो पाणी घेऊ शकतो. नाही पण म्हटलं एवढे मोठे ब्रँड आहेत, त्यांची स्ट्रॅटेजीज, त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट, पब्लिसिटी, ब्रँड नेम, हे ते सगळे म्हटलं मान्य आहे, ते सगळे आहे, ते मोठे वर्ल्ड मधले मोठी कंपनी आहेत, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आहेत मोठमोठे मल्टीनॅशनल कंपन्या. पण ज्या गिराईकाला तुमची क्वालिटी आणि टेस्ट माहित आहे, ते किती जरी ब्रँड मोठा असला समोर, त्याला तो हे टिकूच शकत. म्हणजे लोकल ब्रँड जो असतो तो त्याला त्याची क्वालिटीची जाणीव आहे म्हणून तो मेंटेन करतोय. म्हणूनच ते 71 वर्ष झाले गिराईक येतात ना. तर ते फार महत्वाचं आहे की क्वालिटी, सर्व्हिस आणि प्राइस, हे 3 गोष्ट आपण मेंटेन करत राहिलो आहोत गुरुमाऊलींच्या कृपेने. त्याच्यामुळे आज गिराईक आपल्याकडे अजूनही आवर्जून येतात, बिझनेसही वाढत चाललाय. आज हल्दीरामचा बिझनेस म्हणा, चितळे म्हणा, इतके मोठे मोठे बिझनेस वर्ल्ड ओव्हर आता प्रोडक्ट चालले. वर्ल्ड ओव्हर आपले भारतीय ट्रेडिशनल स्नॅक्स जे आहेत, खाद्यपदार्थ, हे हेल्थ ओरिएंटेड आहे, जंक फूड नाही आहे ते. आता मी तिथे जंक फूड, कारण की तुम्ही ऍडव्हर्टाईज करता किंवा तुमचं स्टेटमेंट आहे की कोलेस्ट्रॉल फ्री पोटॅटो चिप्स, ते कसं पॉसिबल आहे? खरं म्हणजे जे प्रोडक्शनची पद्धती आहे आणि रॉ मटेरियल जे आपण वापरतोय ते लॅब टेस्टेड आहे. आम्हालाही ते आश्चर्य लॅबवाल्यांनाही वाटलं, तर ते म्हटले बुधानी, म्हटलं हो, ते गुरुमाऊलींचा आणि आई वडिलांचा आशीर्वाद आहे. आम्ही जी क्वालिटीमध्ये लक्ष ठेवतो, बनवण्याची पद्धती, जसं आपण थोड्या वेळ पूर्वी म्हणाला की तुमचे वेफर थिनेस्ट आहे, पातळ आहेत एकदम, अजिबात तेल लागत नाही, तर ते प्रोडक्शनची पद्धत आमची आणि जे आमचं इतके वर्षाचा अनुभव, त्यातला मॅन्युअल सिस्टम पासून ऑटोमेशन पर्यंत, ते काळजीपूर्वक करण्यामुळेच ते घडलंय. कारण कोलेस्ट्रॉल फ्री, कारण की मी जसं तुम्ही मगाशी म्हटलात की येस, म्हणजे माझ्या डॉक्टरांनी खरंच प्रिस्क्राईब केलेलं वडिलांना की तुम्ही बुधानीचे वेफर्स खाऊ शकता. आणि मी कंप्लेंट करायला गेलो, कारण ते हार्ट पेशंट आहे. हो, मी कंप्लेंट केली की नाही, ते बुधानीचे वेफर्स खातात. म्हणलं नाही, मी प्रिस्क्रिप्शन मध्ये लिहून देऊ शकतो तुला. हो, आम्हाला एक असंच प्रिस्क्रिप्शन आलेलं होतं. आपलं बाहेरचं जे मोठं स्टोर आहे, बुधानींचं शोरूम, ते पूर्वी पुन्हा ड्रग स्टोर होतं, सगळ्यांना माहित आहे, 100 वर्ष जुनं, ब्रिटिश काळातलं. एकदा असेच 10:30-11 वाजता एक
मॅडम आले आणि त्यांनी तो प्रिस्क्रिप्शन आत आणला. मी कॅश काउंटरवरच होतो. तर मी म्हटलं मॅडम हे मेडिकल स्टोअर बंद झालाय, कॉर्नरला दुसरं चौकात एक आहे, तिकडनं तुम्ही घ्या. ते घ्या मेडिसिन. ते म्हटलं अहो बुधानी पहिले वाचा काय लिहिलंय, पुन्हा हॉस्पिटलचं प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांचं लिहिलेलं. तर मी म्हटलं अहो प्रिस्क्रिप्शन औषधाचंच असतं ना, बाकी काय असतं. वाचलं तर बुधानी वेफर, बुधानी चिवडा. तर मी एकदम आश्चर्यचकित झालो. म्हटलं अहो मॅडम हे कसं शक्य आहे. ते म्हटले माझ्या मुलीचं ऑपरेशन पोटाचं झालेलं आहे पुणे हॉस्पिटलमध्ये, बरं. ती ऍडमिट आहे. आता ती ऑपरेशन चांगलं झालं तर डॉक्टर म्हटले तिला काहीतरी हेल्दी स्नॅक्स द्या जिच्यामुळे तिची चव वाढेल आणि लवकर ती बरी होईल, रिकव्हरी फास्ट होईल. तर त्या आई वडिलांनी ते डॉक्टरांना सांगितलं आम्हाला रिस्क घ्यायचं नाहीये, तुम्ही प्रिस्क्रिप्शन वर लिहून द्या काय कुठनं आणायचं तिकडनं आम्ही आणतो. तर त्यांनी प्रिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेलं होतं ते. वा. असे तर पुष्कळ डॉक्टरांचे पण अनुभव आम्हाला ऐकण्यात मिळालेले आहे. एक डॉक्टर आहेत, ते त्यांची फॅमिलीमध्ये सगळेच डॉक्टर आहेत. त्यांचे वडील खूप वयस्कर झाल्यानंतर त्यांचे विसरून जायचा आजार ज्याला म्हणतो ते आजार होतं आणि घरात असंच बसलेलं असताना अचानक त्यांच्या वडिलांना वेफरची आठवण आली. तर ते इतके खुश झाले, ड्रायव्हरना सांगितलं आताच गाडी काढ, लवकर जा बुधानीमध्ये वेफर चिवडा आण. ते म्हटले लगेच अर्ध्या तासात तो घेऊन आला, त्यांना दिले खायला. ते वेफर खात असताना त्यांना ते सगळे जुनी आठवणी परत सुरू झाले डोक्यामध्ये. ते इतके खुश झाले, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. एक वेफरमुळे किती आनंद मिळाला आमच्या फॅमिलीमध्ये की ते इतकं विसरत होते की ते आम्हालाही ओळखत नव्हते कधी कधी. पण कधी कधी हे असे जे इन्सिडेंट्स आहेत की आपल्याला तुम्हाला बरेचसे अवॉर्ड मिळाले, त्याच्यापेक्षा हा जो इन्सिडेंट असतो हे सगळ्या अवॉर्ड पेक्षा मोठं वाटतं का? खूप मोठं आहे, खूप. तर बुधानीच्या ह्या 70-71 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये दी हायेस्ट ऑनर तुम्हाला काय मिळालेला आहे? हायेस्ट ऑनर सर्वात म्हटलं की ते आमचे गिरायकांचा विश्वास आणि जे 4 पिढ्यांपर्यंत जे गिरायक आमच्याकडे येतंय ते सर्वात मोठं अवॉर्ड आहे. आयुष्यात खूप अवॉर्ड मिळाले गुरुमाऊलींना आई वडिलांच्या आशीर्वादाने. इंटरनॅशनल अवॉर्डही मिळालं, जसं आता मी सांगितलं होतं की वर्ल्ड ओनली चिझिम प्रिस्क्राईब बाय डॉक्टर्स ऑल्सो असंही अवॉर्ड मिळालं दिल्लीला. हो. पब्लिकला आणि ह्या व्यवसायातल्या लोकांनाही आश्चर्य वाटलं. मग त्यांना तो किस्सा सांगितला आम्ही. एवढी मोठी कृपा आहे गुरु महाराजांची की भारतीयांचं नाव आपण जगामध्ये गाजवतोय. त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो. मी मास्टर्स केलं कम्प्युटर्स मध्ये 1987 साली कुसरोवाड्या इंजिनिअरिंग मध्ये. झाल्यानंतर वडिलांनी 87 साली ते स्टेनलेस स्टील फ्रायर डेव्हलप केलं. 88 साली माझं लग्न झालं. 89 साली आम्ही कम्प्युटरायझेशन केलं बिझनेसचं. वडिलांनी 5,000 रुपये दिले, म्हटलं तू कम्प्युटर शिकलाय बिझनेस साठी करा. आता खायची वस्तू घेणारा गिरायकाला बिलाचं काही नसतं, पण आपल्याला बिल करावंच लागतं. आपण करतो प्रामाणिकपणे. ते देशाला पण आपल्याला रेव्हेन्यू द्यायचंय, टॅक्स द्यायचंय. 5,000 रुपयात आणि ते म्हटले जे स्टाफ एक्झिस्टिंग आहे त्यांना वापरता आलं पाहिजे, ऑपरेट करता आलं पाहिजे अशी सिस्टम तू बनवायची. म्हटलं पण ते आपला स्टाफ जो पांडुरंग आहे तो मराठी दुसरी शिकलेला आहे, खेडेगावातला, त्याला ABCD येत नाही. तर म्हटलं तीच तर तुझी खरी परीक्षा आहे. सुशिक्षितांना तर कुणी पण शिकवू शकतो. करेक्ट आहे. त्याला तुझ्या कम्प्युटर सिस्टममुळे मी नोकरीवरनं काढू शकत नाही आणि कम्प्युटर शिकलेल्यांना नवीन घेऊ शकत नाही. मी प्रयत्न कर, का नाही, ट्राय करायचं, तसं काय नाही. खूप आम्हाला लहानपणापासून आई वडिलांनी खूप धाडस दिलेलं आहे. हे फ्रायर डेव्हलप करताना सुद्धा इंजिनियरना म्हटले पैसे आम्ही इन्व्हेस्ट करू, टेक्निकॅलिटीज तुमची, प्रॅक्टिकल नॉलेज आमच्या मुलाचं. झालं नाही झालं हे आमचं भविष्य आहे, त्याच्यात तुम्ही काळजी नाही करायची. आता एवढं त्या काळात रिस्क घेणं आणि एवढं प्रोत्साहन देणं तरच ते प्रगती होते. नंतर ते कम्प्युटर सिस्टम बनवली. 2 मित्र माझे शाळेतले आणि कॉलेजले, अरुण अय्यर आणि डॅनियल पारदे, दोन्ही अमेरिकेत आहेत, खूप गरीब फॅमिलीतले. सिस्टम बनवायला घेतली, हार्ड डिस्क घ्यायचे पैसे नव्हते. तो अरुण म्हटला अरविंद डेटा डालेंगे काय में, स्टोर कैसा होएगा. म्हटलं पैसाही नाही आहे आपल्या पास. एक 10-12 वर्षापूर्वी मायक्रोसॉफ्टचे टेक्नॉलॉजी डायरेक्टर पुण्याच्या ऑफिसला व्हिजिटला आले. आता त्यांना त्यांचे स्टाफ लोकांनी, आता आपले पाहुणे आले की आपण आपलं जे शहरातलं वैशिष्ट्य असतं खाद्यपदार्थ त्यांना ऑफर करणार, कारण अतिथी देवो भव. त्यांना दिलं, त्यांनी वेफर्स प्लेट मध्ये चहा कॉफी बरोबर खाल्लं. आता अमेरिकन म्हटल्यावर चिप्स तर खूप आवडतात त्यांना. खाल्ल्या त्यांना राहवलं नाही, कारण प्लेट मध्ये टाकल्यानंतर तुम्हाला कळत नाही कुठले ब्रँड आहे. तर ते म्हटले त्यांच्या कलिग्सला विचारलं, वेअर डिड यू गेट दिस चिप्स फ्रॉम, दे आर सो क्रिस्प अँड व्हेरी टेस्टी अँड सो नो ऑइल एज वेल. तर ते म्हटले देयर इज अ फेमस ब्रँड ऑन MG रोड, बुधानी वेफर्स, कॅन वी व्हिजिट देअर फॅक्टरी, आपण त्यांचं कारखाना बघू शकतो का. तर फोन आला, आमच्या वडील होते कॅश काउंटरवर, लँडलाईन वर फोन घेतला. ते म्हटले असे आमचे गेस्ट आलेत अमेरिकेचे आणि त्यांना तुमचे चिप्स खूप आवडले, त्यांना खूप उत्सुकता आहे तुमचा
फॅक्टरी बघायची, कारखाना. तर वडील म्हटले तुमचे पाहुणे आमचे पाहुणे, घेऊन या. घेऊन आले त्यांना. प्लांट मध्ये सगळे दाखवलं प्रोडक्शन सिस्टम, लई खुश झाले. मग त्यांना वेफर्स गरम गरम दिले खायला, फ्रेश एकदम ताजे, फ्रायर बद्दल. आयुष्यात कधी गरम खाल्लेलं नाही, पॅकेटच खाल्लेलं असतं प्रिझर्वेटिव्ह वाला. इतके खुश झाले ते, त्वरित त्यांनी ते कार्ड दिलं व्हिजिटिंग त्यांचं. म्हटलं बुधानी, आय विल बी द फर्स्ट पर्सन टू टेक अ फ्रँचायझी फॉर यू. थँक्यू सर. मग त्यांनी शॉपिंग केली. त्यांना म्हटलं हे सगळे झिरो पोल्युशन आहे, हे सगळे एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे, हायजिनिक, सगळे खूप खुश झाले. पण बिलिंगला मुद्दामून मी ते पांडुरंगाला सांगितलं. त्यांनी सगळे फ्लेवर्स वाचले दुकानात, चीज, टोमॅटो, क्रीम अनियन, विंडो वेफर्स. त्यांना राहवलं नाही. ते म्हटलं बुधानी, व्हॉट इज दिस विंडो वेफर्स? म्हटलं मायक्रोसॉफ्ट मेक्स विंडोज इन सॉफ्टवेअर, बुधानी मेक विंडोज इन पटेटोज. असे खुश झाले. जाळीचे वेफर. जाळीचे वेफर, करेक्ट. ते इतके खुश झाले. ते म्हटले लेट मी सी व्हॉट इज विंडो वेफर्स, आय हॅव नेव्हर हर्ड सच वेफर्स इन माय लाईफ. तर त्यांनी दाखवलं ते जाळीचे वेफर्स. आपण जाळी कुठे लावतो? खिडकीवर. म्हणून वडिलांनी नाव दिलं विंडो वेफर्स. ते इतके खुश झाले. युअर फादर इज अन इनोव्हेटिव्ह पर्सन मिस्टर बुधानी, ही इज गिव्हन द लवली नेम विंडो वेफर्स. पांडुरंगाने बिल केलं. मी म्हटलं सर, वन मोर थिंग आय लाईक टू टेल यू प्लीज, दॅट द बॉय हु हॅज मेड द बिल, ज्या मुलांनी तुमचं कार बिल केलंय त्याचं शिक्षण मराठी, लोकल लँग्वेज फ्रॉम द विलेज. दुसरी खेडेगावातला मराठी शिकलेला आहे, तो एबीसीडी येत नाही. आणि ऑपरेट्स माय लँड सिस्टम. मी म्हटलं इम्पॉसिबल मिस्टर बुधानी, हाऊ कॅन इट बी? आय सेड प्लीज कम इन साइड. आतमध्ये बोलवलं त्यांना. ते कीबोर्ड पाहिला त्यांनी. म्हटलं कीबोर्डवर 47 कीज असतात, त्याला एबीसीडी येत नाही ना. पण स्टेशनरीच्या दुकानात एक शीट आणली, नंबर शीट, त्याला नंबर चिटकून टाकले. म्हणजे अल्फाबेटचा प्रॉब्लेम संपून गेला. F1 इज हेल्प फाईल, F2 ऑनवर्ड F12 पर्यंत बॉल पेननी स्टिकर बनवले, 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो. ते बनवल्यानंतर वजनाचा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह. आता त्याला इंग्लिश येत नाही, म्हणजे लिस्ट मराठीमध्ये. भंडारी साहेब आले, काय घेतलं? वेफर किती? पाव किलो. चिवडा अर्धा किलो. पेढे पाव किलो. त्याने फक्त ते लिस्ट वर बघायचं आणि तेवढा तो नंबर दाबायचा आणि वजन दाबायचा. 1 नंबर वेफर पाव किलो, 250 ग्रॅम, झालं बिल तयार. डेटा गोज टू दी सर्व्हर. आणि म्हटलं साहेब, हे जे बिलिंग मशीन आहे त्याला आम्ही डिस्कलेस नोड म्हणतो. ओनली मदरबोर्ड अँड रॅम, वी डिडंट हॅव मनी टू बाय द हार्ड डिस्क ऑल्सो, ओनली द सर्व्हर इज हॅव्हिंग हार्ड डिस्क अँड द कम्प्लीट सॉफ्टवेअर इज इन 786 KB, नॉट इवन 1 MB. एवढं छोटं. अँड इट इन्क्लुड्स, त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगचे सगळे पॉइंट्स आले, सेल, परचेज, रॉ मटेरियल हँडलिंग, इन्व्हेंटरी, टॅक्सेशन, सगळे. इतके खुश झाले ते. काय कॉम्प्लिमेंट द्यावी? नाही, त्यांनी मग प्रश्न विचारला की ले मॅन इज ऑपरेटिंग इज सच अ हाय रिस्क मिस्टर बुधानी, किती रिस्की आहे की तो अशिक्षित आहे, त्यांना कमांड माहित नाही. त्यांनी जर कमांड दिली फॉर्मॅट डिलीट, तर डेटा जाईल सगळे. बरोबर. म्हटलं नो सर, द हार्डवेअर इज डिझाईन बाय माय फ्रेंड अरुण, सॉफ्टवेअर इज डिझाईन बाय माय फ्रेंड डॅनियल, आणि डॅनियल वॉज फ्रॉम सायन्स फील्ड. त्याला अकाउंटचं एबीसीडी येत नव्हतं. तो मला विचारायचा, अरविंद ते डेबिट क्रेडिट बॅलन्स शीट मला नाही कळत, तुला हा फिगर लेफ्टला पाहिजे का राईटला पाहिजे? त्याच्याकडनं अकाउंटचं सॉफ्टवेअर बनवलंय. आणि सिस्टम डिझायनिंग इज डन बाय मी. आमचे जे आजोबा सारखे होते घरातले, त्यांनी मला देशी नामा पद्धती शिकवली, जमा आणि नावे, सगळे वह्या पुस्तक. आम्हाला कॅल्क्युलेटर सुद्धा घेऊ द्यायचे नाही हातात कॅल्क्युलेशन करायला. ते म्हटलं जेवतोय ना तू, डोकं आहे ना तुला, मग कॅल्क्युलेटर कशाला पाहिजे, डोकं वापर की. आमचे वडील सुद्धा काही सुशिक्षित नव्हते, 3री 4थी शिकलेले, आणि परिस्थितीमुळे कामाला लागावं लागलं. बोटावर सगळे हिशोब असायचं त्यांचं. तर ते जे बेसिक आयुष्यातली शिक्षण होतं ते त्याच्यात इम्प्लिमेंट केलं कम्प्युटर सिस्टम मध्ये. तर ते अमेरिकाच्या साहेबांनी काय कॉम्प्लिमेंट द्यावी. नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू इंडियन पीपल. आता एवढी मोठी क्रेडिट आणि एवढं मोठं अवॉर्डच्या पेक्षा अजून काय पाहिजे आयुष्यात, की अमेरिकेचे एवढं देशाचे जे टेक्नॉलॉजी डायरेक्टर मायक्रोसॉफ्टचे, भारतीयांना काही अशक्य नाहीये. इट वॉज जस्ट लॉजिकल सिम्पल थिंकिंग. हो, कॉम्प्लिकेट केली नाही लाईफ. नाही, सिम्पल करून टाकलं लाईफ. हो, कुठल्याही प्रॉब्लेमला तुम्ही बघण्याचं दृष्टिकोन पाहिजे. तसंच दिल्लीला जेव्हा कॅन्टोन्मेंटला रिप्रेझेंट करायचं होतं, तर फतेचंद रांका फेडरेशनचे प्रेसिडेंट, त्यांनी म्हटलं अरविंद बुधानींना आपल्याला घेऊन जायचंय, ते ब्रँड अँबॅसेडर आहे, काही लागलं तर ते मिनिस्टर लवकर समजून जाते त्याची गोष्ट. म्हणजे तेव्हा LBT जे येणार होतं त्याच्यावर रिप्रेझेंट करायला पण कॅम्प मर्चंट असोसिएशन आणि फेडरेशनने दिल्लीला मला सोबत नेलं. पुन्हा मर्चंट चेंबरचं इश्यू होते सगळे मार्केट यार्ड वगैरेचे, तेव्हाही त्यांनी खूप आग्रह धरलं की
की बुधानी साहेब आम्ही विमानाचा खर्च बाकी सगळे करू, तुम्ही चला आमच्याकडनं. विमानाचा तुम्ही खर्चाचा लॉ प्रश्न- शिकलेला आहात. नाही, अजिबात नाही. मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे आणि नंतर मास्टर्स केलं कम्प्युटर. पण मग सगळीकडे रिप्रेझेंटेशनला लोक म्हणतात की लॉची डिग्री पाहिजे. रिप्रेझेंटेशनला कुठल्याही प्रकारच्या गव्हर्नमेंट म्हणा, कुठलाही डिपार्टमेंट म्हणा, कुठलाही ऑर्गनायझेशन म्हणा, कुठलीही डिग्रीची गरज नसते. बरं. तुम्हाला तो मुद्दा प्रॅक्टिकली लॉजिकली कसा मांडता येतो ते मांडायचं आणि बोलायचं खूप सोपं वाटतंय, पण त्याच्या अगोदरचा जो होमवर्क असतो, त्याचा जो आपण स्टडी करतो त्याच्यावर अवलंबून आहे. आणि मनातले जे आपण जे म्हणतो की हे मनापासून इच्छा करायची जी पॉझिटिव्हिटी आहे ती असल्यावर त्यातला आपल्याला देव मार्ग दाखवत जातो. आता फॉरेनर्स एवढे काय येतात आपल्याकडे, तर स्टुडंट्स, तसं मी पुष्कळशे स्कूल्स कॉलेजेस मध्ये सुद्धा मला लेक्चरला बोलवतात. तिथेही भारताचा आपलं युथला मोटिवेट करायला, युवा पिढीला मोटिवेट करायला मी लेक्चर्सला सुद्धा जातो. पुण्याच्या व्हाईस चान्सलरांनी ऑफर केली मला ऍडवायझरी कमिटीवर जायला पाहिजे सर. साधू वासवानी मिशनचे 32 इन्स्टिट्यूट्स आहेत. हां. त्यांचे डायरेक्टर मॅडमचे MBAच्या इन्स्टिट्यूटला मला बोलवलं उद्घाटनाला आणि मी तिकडे 2 शब्द बोललो. ते इतके इम्प्रेस झाले, मिस्टर बुधानी वी वॉन्ट यू ऑन अन ऍडवायझरी कमिटी. आय सेड आय हायली अप्रिशिएट अँड थँकफुल फॉर युअर गुड गेस्चर मॅम, बट माझं एकच प्रॅक्टिकल काम करायची पद्धत आहे की जिथे आपण वेळ देऊ शकत नाही त्या पोस्टवर राहण्याचा काय अधिकार नाही आपल्याला. बरोबर आहे. आपल्याला ती पोस्ट हवी आहे किंवा पोस्टवरच काम करता येईल असं कधीच गृहीत धरलं नाही. आणि ते अनुभवलेलं आहे आयुष्यात की दिल्लीला सुद्धा रिप्रेझेंट करताना माझी काहीच पोस्ट नव्हती असोसिएशनवर सुद्धा. बरोबर. तर ते केवळ मनाची इच्छा आणि जी भावना आहे आपली सगळ्यांसाठी करायचं आहे. तसं पुष्कळचे NGOs मला इन्व्हाइट करतात, अनाथ आश्रम म्हणा, वृद्धाश्रम म्हणा, तर तिथे सुद्धा ते मला आवर्जून सांगतात की 2 शब्द बोला. आतापर्यंत मी जिथे जिथे लेक्चर्स दिले, काही पण शब्द विषयांवर बोलायचं झालं, कधी पूर्व तयारी नसते माझी. तेव्हा तुमची नेहमीच तयारी असते, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्व तयारीची गरजच नसते. वा. आता एका NGOचा कार्यक्रम असतो त्यांचा दिवाळी मेळा. 700 मुलं जन्मापासून HIV आणि कॅन्सर. वेफर्स आपण स्पॉन्सर केले, मुलांना आवडतात. पण ते फादर म्हटले की बुधानी आम्हाला माहित आहे तुम्ही एवढं चांगलं बोलताय, तर आमची रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की तुम्ही या कार्यक्रमात आणि 2 शब्द ह्या मुलांसाठी बोला. म्हटलं आवर्जून येणार मी. त्या कार्यक्रमाला सुद्धा गेलो मी. आपण 1 मिनिटासाठी ब्रेक घेऊन आज हो. जाऊन कंटिन्यू करू. आयुष्यात जसं पत्नी आपली सर्वात जवळची आहे, तसं मित्र त्याच्यापेक्षा पण जास्त जवळचा असतो. लगेच तिने वेफर उचलली, खाली आणि इतकी खुश स्माइल दिली की अजून 2-3 उचलून घेतले. डॅडी आय विल वर्क हिअर अँड ईट एव्हरीडे चिप्स. आय लव्ह बुधानी वेफर्स. त्यांची जी वर्गणी आलेली असते ते मिरवणूक म्हणा, डेकोरेशन मध्ये वापरण्याच्या ऐवजी ते छोटे छोटे गाव दत्तक घेतात. ह्या देशाच्या पुढच्या पिढी जे येणार आहेत त्यांच्यासाठी आपण काय करून जायला पाहिजे. मी त्यांना म्हटलं, सोन्यासारखं गिरायकाला सोनं तोलायच्या मशीनने माल दिलेलं बरं आहे ना.